आपल्यासोबत अंबादास दानवे आहेत. दादा, काही वेळापूर्वी एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया होती, सगळ्यांनी जावं मराठवाड्यामध्ये पाहणी करावी, मात्र पर्यटन करू नये. सुरुवात त्यांच्यापासून झाली असती, बरं झालं असते. ते काय सल्ला आले होते, पर्यटनाला झाले होते ना, शोषा करायला झाले होते ना. मग मी असे म्हणलं मदत करायची तर त्याला नाव फोटो याची आवश्यकता काय. तर तुमची निर्वाज्यपणे निरपेक्षपणे जर मदत असेल तर मला असं वाटतं त्यात राजकीय करण्याची गरज नाही. आता पर्यटन करून म्हणत असताना सरकार त्यांचं आहे, त्यांनी काय काय घोषणा केली हे पाहावं लागेल. नाही, मात्र फोटोवरून बरीच टीका झाली. ते असं म्हणाले की आम्ही संसार उपयोगी साहित्य दिलंय, जीवनावश्यक साहित्य दिलं. इथं आता आर्थिक मदतीची गरज आहे शेतकऱ्यांना. आपण पाहतोय की सध्या उद्धव ठाकरे हे सध्या बाहेर पडलेले आहेत आणि अगदी काही वेळामध्येच उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्याचा दौरा जो आहे तो सुरू होतोय. आपण पाहतोय की पाहणी करण्यासाठी निघालेलो आहे आणि पाहणी करण्यासाठी जाऊ द्या अशा प्रतिक्रिया या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे. आणि सध्या आपण पाहतोय की लातूर विमानतळावरून सध्या उद्धव ठाकरे जे आहेत पुढे आता मराठवाड्याचा दुष्काळ पाहणी दौरा जो आहे तो करण्यासाठी रवाना होत आहेत. सोबत खासदार आपण पाहतोय की संजय राऊत असतील, त्याचबरोबर मिलिंद नार्वेकर, त्याचबरोबर अंबादास दानवे हे सगळे आज मराठवाड्यामध्ये जाऊन पाहणी करतील. आणि त्यानंतर आज आपण पाहतोय की काय मदतीची मागणी जी आहे ते आपण पाहतोय की केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सध्या आपण पाहतोय की खासदार संजय राऊत साहेब या ठिकाणी आपण पाहतोय की त्यांच्यासमोर राऊत साहेब पाहणी दौरा सुरू होतोय, साहेबांसोबत पाहणी दौरा करताय. आज खरा पाहणी दौरा आहे. आपण पाहतोय की आज खरा पाणी दौरा आहे अशी प्रतिक्रिया या ठिकाणी संजय राऊतांनी दिलेली आहे. आणि सध्या आपण पाहतोय की संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे हे सध्या एकाच गाडीमधून सध्या मराठवाड्याच्या संपूर्ण 4ही जिल्ह्यांमध्ये आज पाहणी दौरा करतात. आणि त्यासाठी आपण पाहतोय की उद्धव ठाकरे हे रवाना होताना पाहायला मिळत आहेत. संभाजीनगर असेल, त्याचबरोबर धाराशिव, बीड हे 4 जिल्हे जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान जे आहे ते झालेलं होतं. आणि या जिल्ह्यांमध्ये जाऊन स्वतः उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांशी चर्चा करतील, संवाद साधतील. आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरे हे राज्य सरकारकडे काय मदतीची मागणी करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.